नमस्कार. होम मिनिस्टर पैठणी आता माहेरच्या अंगणी या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. केळवली गावात आलेले आहोत. एकीकडे शांत असलेलं ते केळवली स्टेशन, तर सुंदर असं निसर्गरम्य गाव, ते अशी गावांची घरं, त्या घराची एक अशी मस्तपैकी स्कायलाईन दिसते. मध्येच ते देऊळ सारं लक्ष वेधून घेतं. मग जाऊन भेटणार आहोत त्या वहिनींचं. बाहेरचं नाव आहे वैशाली दत्तात्रय दिसले आणि ज्या सासरी गेल्यानंतर झाल्या वैशाली सागर गायकर. नूतन चंद्रकांत दिसले या माहेरच्या अंगणात खेळलेल्या वहिनी या नूतन गणेश पाटील म्हणून सासरी गेल्या आणि आता पुन्हा माहेरच्या अंगणामध्ये आलेल्या आहेत. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. घ्या उखाणा. नदीच्या काठी कृष्ण वाजवतो बासरी, सागर रावांचं नाव घेते, माहेरी आले मी आज होम मिनिस्टरसाठी. अरे वा 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 वा. सगळ्यांना बोलतं करणार घरी जाऊन आणि त्याचबरोबर सगळ्यांची ओळखही करून घेणार. चला आठवणींचा अल्बम चालूया लगेचच. आधी ओळख करून द्या. हे माझे आई बाबा. नमस्कार. सासरे. नमस्कार. माझे दीर. नमस्कार. त्यांचा मुलगा. बर. त्या जाऊबाई. नमस्कार. नणन, छोट्या सासूबाई, ही माझी मोठी आई, भाऊजय. नमस्कार. ही बहीण आहे. नमस्कार. काकी. नमस्कार. भाऊ छोटा. हो हो. नमस्कार. तो मोठा भाऊ. नमस्कार. तो पण छोटा भाऊ. मागे काका आहेत. हो. मामी. हो हो. आणि तो छोटा आहे, तो सर्वात छोटा भाऊ, काकांचा मुलगा, आणि ती पण काकी. बर बर. आणि माझा मुलगा वरती बसलाय तो. बरं बरं बरं. आणि तो पण जावेचा. अरे वा. चला सगळ्यांना नमस्कार. काय कसं वाटतंय माहेरी आल्यावर? छान वाटतंय. किती वर्षापूर्वी गेलात सासरी? 5 वर्ष झाले. 5 वर्षात किती वेळा माहेरी येणार झालं? बरेच वेळा, पण आता नाही यायला मिळत कारण आम्ही जॉब निमित्त रोह्याला राहतो. कोण आहे तिकडे सासरी? सासरे आहेत, सासूबाई वारल्या 2 वर्षापूर्वी, आणि दीर आणि जाऊ. कसं असतं लग्नानंतर? खूप फरक पडतो. काय असं म्हटलं तर काय फरक? ना अगोदर जो भरपूर म्हणजे काय काय फरक? जबाबदारी जास्त वाढते. जबाबदारी वाढते म्हणजे काय वाढते? संसार कसा असतो तो आई वडिलांनी कसं केलं असेल ते तेव्हा समजतं. हे कधी कळतं? लग्नानंतर. त्याच्या आधी नाही कळत? त्याच्या आधी आपलं माहिती आहे ना. काय वहिनी एवढं त्यांना संसार कळायला लागला 3 वर्षात? कसं पहिल्यापासून ते जबाबदारी घेत आलेत. म्हणजे ते बोलतायत खरं की मला नंतर कळालं, पण त्यांच्या तोंडून नाही, पण बाहेरच्यांकडून कळालं की जबाबदार माणूस आहे तो पहिल्यापासून. पण मग लग्न कसं जमलं तुमचं? यांच्या गावामध्ये एक रिलेटिव्ह आहेत, त्यांच्याजवळ विषय काढला आणि मग ते लोक घेऊन आले. अचानक आले, म्हणजे न सांगताच आले. विषय काढले. माहिती नव्हतं मी आलो. म्हणजे जे लोक ज्यांनी घेऊन आले ना ते बोलतात मी आलो तेव्हा झोपलेली. तुम्ही आलात तेव्हा या झोपलेल्या आणि आता तुमची झोप उडाली. आणि आम्ही न सांगता आलो ना अचानक. म्हणजे ते काका बोलले की त्यांचा माणूस मीच आहे असं समज, आणि मग चल. अच्छा. पण तिने पटापट आवरलं. मग तेव्हा मला समजलं ही मुलगी म्हणून. मला मुलगी माहिती नव्हती. कशी लग्नाच्या आधी कशी माहिती असणार? त्यांनी फोटो पण नाही मी सांगते कसं. ह्यांना वाटलं की आईने काय सांगितलं की ही काकीकडे गेली गावात. हे समोरच उभे राहिले. यांना वाटलं की डायरेक्ट जशा अवतारात येईल तशी मला दिसेल, पण मी मागच्या बाजूनी. फसवलं तुम्ही जावयाला पहिल्याच दिवशी. ज्या दिवशी तुम्ही यांना बघितलं त्या दिवशी नक्की केलं? हो त्या दिवशी नक्की केलं. का? समोर प्रत्यक्ष बघितलं ना. बाबा बोलला नाहीत तेव्हा एकमेकांना? 2-3 फेऱ्या झाले, काहीच बोलले नाही माझ्याशी. का फेऱ्या का मारायची तुम्ही? येतात ना पाहुण्यांना घेऊन. म्हणजे आता समजा हे आले, नंतर आई बाबा काका काकी आलो हिला बघायला. कधी असं? पण तुम्ही दोघे बोललेच नाहीत? काहीच नाही बोलले माझ्याशी. का नाही? कधी असा संवाद नाही ना कुठल्या मुलीशी. असं काय आपलं. जमल्यानंतर किती दिवसांनी झालं लग्न? 1 जानेवारीला बघायला आले आणि 23 एप्रिलला लग्न झालं. तुम्ही पहिल्यापासून याच घरात? हो याच घरात. इथेच? आई बाबा काय करायचे? आई बाबा माझे कामाला कंपनीमध्ये होते आणि आई घरामध्ये. मग ताई मला सांगा या घरातल्या काय काय आठवणी आहेत? आठवणी खूप अशा आहेत. आणि कशी मी लाडात वाढली कारण माझे वडील धरून 4 जण काका वगैरे, आणि त्यांच्यामध्ये सर्व भावा बहिणींमध्ये मीच मोठी, त्यामुळे सगळ्यांनीच माझे लाड केले, काकांनी काकींनी. नंतर हे झाले, मग ते भाऊ लोक पण मला जीव लावायला लागले कारण एकटीच ताई होती त्यांच्यात. नंतर छोटी बहीण झाली. मग इतकं प्रेम करणारी ताई जेव्हा सासरी निघाली तेव्हा
कधीच राहिली नव्हती ना बाहेर घर सोडून. जेव्हा आजी होती आजीसोबत जायची. आजी नंतर जसं मी शाळा वर्ग वाढत गेला, अभ्यास वाढला, जाणं येणं बंद झालं, त्यामुळे घराशी संबंध. स्वाभाविक आहे, माहेरच्या आठवणीने असं मन दाटून येतं तसं झालेलं आहे. मग मला तर असं वाटतं 4 काकांच्या लाडात वाढलेली ही ताई इथून निघाली तेव्हा तर काय झालं असेल. सगळे रडत होते, खूप रडत होते. खरंय, आता सुद्धा सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आहे. आणि आता रोह्याला कोण रडतं? तसं रडत नाही. खूप चांगलं चाललंय आमचं. नाही कळतच आहे मला चांगलं चाललंय. ताई कसा आहे स्वभाव त्यांचा? खूप भारी माणूस आहे. खूप भारी माणूस आहे. हो, खूप छान आहे. एवढं सांभाळून घेतात ना, खूप हो? छान आहे. हा. काय सांगता, कसं वाटतंय हो ऐकून? खूप बरं वाटतंय. आणि आमची ताई कशी आहे? तसं चांगलीच आहे. खूप सगळं व्यवस्थित सांभाळते मला, माझ्या मुलाला, घरातल्यांना, सर्वांना खूप हँडल केलं. आई गेल्यानंतर तिने भरपूर सांभाळले. काय कसं वाटतंय इतकं कौतुक? छान तर वाटणारच ना, आनंदाश्रूच येतात ना ते. घरात कामं कोण करतं? कुठे? तिकडे रोह्याला मीच करते. हा मीच. काय हो? सगळं तीच करते. मी सकाळी जाणार जॉबला, संध्याकाळी येणार, घरात तीच. मग तुम्हाला काय वाटत नाही कामं करत नाही घरी म्हणून? थोडी मदत करायची ना थोडीशी. वेळ भेटेल तसं. प्रयत्न करायला बघतात पण मला नाही पटत. कळलं ताई, किती बाजू घेते आहेस तू ताई. पटत नाही ते. रडू नको सतत सांगतायत ते. केवढं प्रेम आहे जावयांचं, हो की नाही? बाबा कसं वाटतंय हो सगळं बघून? ज्या वेळेला मुलगी झाली त्यावेळेला मला परमनंट लेटर मिळालं सर्व्हिसचं. बर. माझी मुलगी मला लास्टपासून एक संपत्तीत आली. माझ्या मुलांना आता मला शिक्षण नसतं आणि माझ्या मुलाही एवढी शिक्षणाला पोहोचली. जावई कसे आहेत? जावई एक नंबर आहेत. एक नंबर आहेत. चांगले आहेत, खूप चांगले आहेत. काय सांगणार, लहानपणी कशी होती ताई? लहानपणी म्हणजे तिचा स्वभाव पण एकदम म्हणजे मस्त होता. आणि जरा जरी कुणी जरी तिला काय बोललं ना तरी लगेच तिला रडायला यायचं. मी तिला समजावायचा प्रयत्न करत पण ती रडायला लागली ना का लगेच माझ्याजवळ येऊन बसायची. मी चिका तिला बोललो जाऊ दे, बोलतोय समोर तसं बोलू दे. तरी पण तिला म्हणजे एकदम मुद्दा बनून यायचा तिचा. कधी मी मुलीला माझ्या दुखवलीच ना अजिबात एक शब्दाने. काका काकींमध्ये सर्वांच्या मध्ये ती लाडकी होती. आणि ज्या वेळेला ती सासरी गेली त्यावेळी तिला एकच सांगितलं, जाता वेळी मोठ्यांचा आदर करायचं, कोचवरती बसायचं नाही, खुर्चीवरती बसायचं ना अजिबात. एवढं तिला मी सांगितलं. तोपर्यंत तिने तो शब्द अजूनपर्यंत पाळलेला आहे. नाही पण मला सांगा, कोचवर बसायचं नाही, खुर्चीवर बसायचं नाही. मोठ्यांचा मान. अच्छा, मोठ्यांचा म्हणजे मान. मोठ्यांसमोर नको. मोठ्या समोर बसायचं मोठ्या समोर बसायचं नाही. अरे वा. आता बऱ्याचशा घरांमध्ये घरात आलेल्या माऊलीला अगदी गृहलक्ष्मीचं स्थान दिलेलं आहे. आणि बऱ्याच घरांमध्ये त्यामुळे एक आनंदाचं वातावरण आम्हाला बघायला मिळतंय. इतक्या उत्तम शिकवणीमध्ये तुम्ही गेलात सासरी, हो की नाही? बोला, तुम्ही काय बोलणार? म्हणजे एकदम चांगले एकदम. आणि मुलगा? स्वभाव एकदम चांगला त्याचा. तुम्ही समाधानी आहात? एकदम समाधानी. दोन्ही मिळते जुलते. ताईच्या आठवणी कोणी सांगणार आहे का? आताच्या कंडिशनला मी पत्रकार आहे. कुठला एखादा स्टेटस टाकला म्हणजे कुठलाही तर मला आवर्जून फोन करते, का टाकलास, कोणासाठी टाकलास, अनेक प्रश्न विचारते. एखाद्या वेळेस फोन नाही लागला तर फोन करा ना, आईला सांगणार फोन करायला सांग, म्हणजे एवढी जीव लावते. कधी कधी मोठा भाऊ जॉबवर असला, तो आला का घरी, सर्व विचारपूस चांगली करते. आणि कधी पप्पांनी का मला ओरडले, तिला समजलं, ती बाबांना ओरडते, आईला बोलते, त्याला का बोलायला. अजून कोणी? मी मोठा भाऊ. मी बेसिकली बाहेर होतो, बाहेर गल्फ कंट्रीमध्ये काम केलंय. पण कोणतीही गोष्ट असली की मी पहिले भाऊजींना फोन करतो, ताईंना फोन करतो. प्रत्येक गोष्टीचं गायडन्स ते यांच्याकडून घेतो मी. बघा, इतकं भरभरून बोलताय, छान वाटतंय ताई, हो ना? म्हणून अश्रू येत आहेत ना. म्हणून तुम्ही तर रडताच आहात. कार्यक्रम सुरू झाल्यापासून ही ताई फक्त रडते. बोला. ताई माझी खूप हलव्या मानाची आहे. ती माझं लग्न झालं तरी रोज कॉल करते, काय चाललंय काय नाही. परत मुलगा झाला त्याची विचारपूस वगैरे, रोज कॉल. मी वहिनी त्यांची, त्या खूप प्रेमळ आहेत, गोड आहेत एकदम. मला प्रत्येक गोष्टाची समजावून सांगतात, समजूतदार आहेत खूप. मला नेहमी फोन करतात त्या, मी नाही केला तरी त्या आठवणीने मला फोन करतात. आज काय खरं नाही, डोळ्यातलं पाणी थांबणार नाही. रडून घेणार आहे. आम्ही माहेरी आनंदासाठी आणलंय, पण इतकं आनंद आहे की त्या आनंदाच्या अश्रू काही थांबेनासेच झालेले आहेत, हो ना? जावई काय घरी काम करत नाहीत. आता घरातून वस्तू आणणार का मला बघायचं आहे. हां, माहिती आहेत घरातलं किचन कुठे आहे? आपण माहेरच्या किचनमध्ये कसं जाणार तिच्या? आता त्यांना बक्षीस मिळवून देण्यासाठी तुम्हाला जावं लागेल. आणि एक पदार्थ सांगणार,
तो पदार्थ कसा तयार करतात, त्या पदार्थासाठी लागणारे 3 जिन्नस तुम्हाला घेऊन यायचे. जर तुम्ही ते आणले 30 सेकंदामध्ये, एका वेळेला एक पदार्थ आणून द्यायचा, जिन्नस दुसरा आणायला द्यायचा. सगळे सांगू शकतात कुठे आहेत. जर तुम्ही ते 3 जिन्नस 30 सेकंदामध्ये आणले तर या आमच्या ताईला आज तुम्ही सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. चवळीची उसळ. वेळ सुरू झाली. दहा. कांदा बटाटा. लसूण. 9. कांदा. 8. 3. 2. लवकर. 1. सांगा काय काय आणलं. चवळे आणली, 1. बटाटा आणला, 2. कांदा आणलाय, 3. आणि तेल आणलंय, 4. आणि लसूण. अभिनंदन. ही सोन्याची नथ तुम्हाला मिळाली. अभिनंदन. आणि आता जाऊन भेटूया दुसऱ्या कुटुंबाला. घ्या उखाणा. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, बरं, गणेशरावांचे नाव घेते पत्नी या नात्याने. काय सांगता. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. कसं वाटतंय आता. खूप छान वाटतंय. द्या ओळख करून. हे माझे मिस्टर, नमस्कार. ही माझी आई, नमस्कार. माझे बाबा, नमस्कार. माझा मामा, नमस्कार. माझी मामी, नमस्कार. माझी बेस्ट फ्रेंड सीमा, हो, ती सीमा मामी, ती वहिनी, नमस्कार. ती मोठी वहिनी, बर, हा माझा मोठा भाऊ, नमस्कार. ती माझी काकी, नमस्कार. ते काका, ती काकी, नमस्कार. ती वहिनी, नमस्कार. ती पण वहिनी आहे, नमस्कार. आणि ही माझी वहिनी, ती बहीण, हो. त्या पण सगळ्या मैत्रिणी आहेत पाठीमध्ये. अरे वा. काय जावई, कसं वाटतंय. एकदम मस्त वाटतंय. सासर कुठे आहे. खांडपे. किती लांब आहे. 1 तास लागतो इथून जायला. काय हो, कसं गेलं बालपण तुमचं. बालपण एकदम मजेत गेलं. कोण कोण असतं तिकडे तुमच्या घरी. आई बाबा हा. आणि एक बहीण होती, बहिणीचं तिथे लग्न झाले, सासरे असतात. कसं लग्न कसं जमलं. जे गावातले एक होते ना, ते माझे भाऊजी लागतात. त्यांनी सांगितलं का तिथे केळवली गावामध्ये एक मुलगी आहे, ती या जाऊन भेटून या, बघून या. मग तुम्ही आले होते. हो. आणि मग लग्न कसं ठरलं. जे बघून गेल्यानंतर आम्ही होकार केलं, काढला. होकार काढला. आमच्याकडून होकार आहे म्हणून. मग तुम्ही भेटले होते आधी लग्नाच्या. नाही नाही, तसं काय डायरेक्ट लग्नातच भेटले. नाही. बघायला आले तो का? बघायला आल्यानंतर मग घरी येणं जाणं, मग ते नंतर मग तारीख वगैरे काढली. मग फोन नंबर कोणी दिला. फोन नंबर म्हणजे माझे सासरे आलेले ना, त्यांनी यांचा नंबर दिला. ते बोलले फोन कर, माझाच नंबर आहे, पण त्यांनी यांचा नंबर दिलेला. मग तेव्हा बोलायला लागले. मग मी बाबांना परत फोन लावला का बाबा तुम्ही कोणाचा नंबर दिला. म्हणजे यांनी नंबर दिला ना बाबांचा, तर बाबा म्हणतात का तुम्ही एकमेकांशी बोलत नसतात ना, म्हणून मी त्याचा नंबर दिला. अरे वा. नाही पण आता छान वाटतंय ना. किती वर्ष लग्नाला. 3.5 वर्ष. कसा आहे स्वभाव. चांगला स्वभाव आहे. बरं, या केळवली गावाबद्दल काय सांगणार. कसं आहे गाव. जेवढं सांगू तेवढं कमीच आहे केळवली गावामध्ये, कारण माझं लहानपण झालंय. आमची शाळा म्हणजे गावात 4थी पर्यंत होती. म्हणजे आम्ही खूप मस्त मजा करायचो ना. माझ्या या सगळ्या गावातल्या आहेत ना, त्या सगळ्या आम्हाला दीदी म्हणून बोलतात. म्हणजे खूप मस्त स्वभाव आहे सगळ्यांचा. आई बाबा काय करायचे. आई बाबा माझ्या कंपनीत आहेत कामाला ना. आई माझे म्हणजे गृहिणी आहे. मग कसं काय. बाबा काय. बाबा पण खूप मस्त आहेत. म्हणजे मी 2 भावांच्यात एकटीच आहे. हा. मग आईचा माझा स्वभाव खूप छान आहे, कारण ती मला नेहमी सांगते मोठ्यांशी बोलताना जरा आपण विचार करायला पाहिजे आपण कोणाशी बोलतोय. म्हणजे त्या व्यक्ती मोठा आहे का लहान आहे, आणि त्या व्यक्तीला आपल्या बोलण्यामुळे काही त्रास होत नाही का, हा विचार तू पहिले आधी कर, नंतर त्या समोरच्या व्यक्तीला काय बोलायचं ते बोल. म्हणजे प्रत्येक पावल्यावरती तिने मला असं शिकवलंय का नाही हे बरोबर नाही, हेच कर, हे नको करू. म्हणजे प्रत्येक गोष्ट अशी सांगितली आहे तिने. बाबा काय सांगणार मुलीबद्दल, तिच्या बालपणाविषयी. मुलगी काय एकदम भारी आहे, मुलगी छान आहे. म्हणजे शिकायला पण ते एकदम म्हणजे कधी नापास वगैरे झाली नाही. ती हट्ट कुठला केला नाही. शाळेत वेळेवर जायचे, घरचं काम उरकून पण ते शाळेत जायचे. ते आईचं काय म्हणणं. आईला काय काय आठवतंय. सगळं आठवतंय. छान आहे. लहानपणापासून एकदम मस्त सगळ्यांशी कुणाला काय बोलायचं वगैरे सगळं माहिती येते. भावाकडे. आम्ही 2 जण भाऊ आणि एक एकुलती एक बहीण. आता एकुलती असली की हट्ट काहीकांचा जास्त असतो, पण हीच आहे ना, हिला थोडा समजला की बाबा एक वस्तू असेल खायला, अर्धी खाऊया, तर ती लगेच समजणार. चला अर्धी वाटून घ्या. असं नाही का मी वस्तू आणली ती मी एकटीच खाणार, तसं नाही. एखादी वस्तू मला पाहिजेच कुठल्या कार्यक्रमाला आणि तुम्हाला ती देच तर नाही. तिला सांगितलं की आपली परिस्थिती अशी,
तर ती समजून घेणार सगळ्यांची आणि सगळ्यांना प्रेमाने. गावामध्ये तिला दिदी बोलतात, सगळ्यांची लाडकी दिदी. सासरीवरून एकदा माहेरी जरी आली ना तरी सगळ्यांना प्रेमाने ओरडणार, सगळ्यांना विचारणार कसे काय आहेत, म्हणजे सगळ्यांशी प्रेमाने वागणार. द्या मैत्रिणींकडे द्या त्यांच्या. बोला. माझी मैत्रीण लहानपणापासून आम्ही एकत्र सगळ्याला खेळायला. वृषाली तिकडे आहे आणि डॅशिंग होती ती आमच्यामध्ये. ते आमचा काय प्रॉब्लेम असेल तर आम्ही तिला सांगतो, ती आम्हाला सांगते. खूप छान. दीदी खूप छान आहेत, म्हणजे स्वभाव खूप चांगला आहे. कधी आल्या की घर असं भरून येतं. आमच्या घरात कमी लोक आहेत त्याच्यामुळे घर भरून. काकांकडे द्या. मुलगी चांगली छान आहे, सगळ्यांची चांगलं बोलते. तुम्हाला विचारायचंय कसा स्वभाव आहे? चांगला स्वभाव आहे. हा. आणि भरपूर बदल केला माझ्या ते, चांगली शिकवण दिली. पण रागवत नाही ना कधी? कधी कधी थोडा राग आला तर थोडा 15-20 मिनिटात लगेच शांत होत. खरं बोलतायत? हो. नाही रागवत? राग येतो मला पण लगेच जातो. असेच आनंदात राहा. एक छोटंसं आव्हान आहे. एक पदार्थ सांगणार आणि तो पदार्थ बनवण्यासाठी लागणारी जिन्नस घेऊन यायचे. 3 आणायचे. 3 आणले की आमच्या या ताईला सोन्याची नथ बक्षीस मिळणार. गाजरचा हलवा. वेळ सुरू झाली. 30 सेकंद. गाजर आणा गाजर पटकन. लवकर. 10 2 1. ही सोन्याची नथ तुम्हाला त्यांनी मिळवून दिली. अभिनंदन. आहे सवाशीण बाई ही आली माहेरच्या अंगणी, ओटी भरून हिची ठेवला मान हिच्या मायेन. आणि आता पैठणीचा खेळ सोपा आहे. वहिनी मागे माझ्याबरोबरच त्या ठिकाणी उभ्या राहणार आहेत. या खेळामध्ये वहिनींच्या हातामध्ये ताट असणार, ताटामध्ये टूथपिक असणार. वहिनींनी एक एक टूथपिक मिस्टरांच्या तोंडामध्ये द्यायची आणि मिस्टरांनी धावत येऊन एका वेळेला एक फुगा तो फोडायचा आहे. बघूया 1 मिनिटाची वेळ. 1 मिनिटामध्ये ज्यांची गुणसंख्या सर्वाधिक होणार त्या ठरणार आजच्या भागातले होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला बघूया कोण जिंकणार पैठणी. रेडी? 1 2 3. दोन 1 2 2 3. वेळ संपली. थांबा. दोघींची गुणसंख्या आहे 9. दोघी बरोबरीत आहेत. 5 संधी मिळणार आहेत, प्रत्येकी 5 संधी. त्यामुळे निर्णय आपल्या समोर आहे. वेळेचं बंधन नाही. सर्वात आधी 5 फुगे जे कोणी फोडणार त्यांच्याकडे पैठणी जाणार. 1 2 3. उपविजेत्या ठरल्या वैशाली वहिनी. त्यांना झी मराठीकडून चांदीचं नाणं. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या नूतन वहिनी. त्यांना तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळत आहे पैठणी. अभिनंदन. सासरी निघालेली ताई आईकडे आता तुळशी वृंदावन देणार आहे. डोळ्यात दाटले माहेर आई बाबांची पायरी. खेळत होते ज्या अंगणात तिथे राहू द्या तुळशीची सावली. तर अशी ही तुळस माहेराला भेट देऊन लेक सासरी निघाली आहे. या दोन्ही कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करून आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन
होम मिनिस्टरची पैठणी माहेरच्या अंगणीच्या पुढच्या भागात. नमस्कार.